नमस्कार. आपण कसबा सांगाव तालुका कागल येथील सरकार मान्य रास्तभाऊ धान्य दुकान कैलासवासी आनंदराव जाधव इनामदार विकास सेवा सोसायटी या विकास सेवा संस्थेजवळ आपण आलेलो आहोत. या ठिकाणी रेशनसाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, पण सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळे अनेक लोकांना कामधंदा सोडून या ठिकाणी बसण्याची वेळ आलेली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी लोक बसलेले आहेत. या लोकांनी आपला कामधंदा सोडून या ठिकाणी बसायचं काय? या सर्व्हरसाठी वरिष्ठ अधिकारी जे असतील ते जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष का करतात? सर्व्हरसाठी एक ठोस निर्णय का घेतला जात नाही वरिष्ठांच्याकडून? वारंवार विनाकारण नागरिकांना त्रास होण्यासारख्या परिस्थिती का निर्माण केल्या जातात? त्यासाठी अनेक महिला इथं घरातील कामधंदे सोडून इथं बसलेले आहेत, पुरुष मंडळी इथं बसलेले आहेत, दुकानदार सुद्धा तसेच बसलेले आहेत. सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळे दुकानदार सुद्धा काही करू शकत नाहीत. त्यामुळे अन्न पुरवठा व नागरी समिती असेल किंवा अन्न पुरवठा दक्षता समिती असेल किंवा पुरवठा अधिकारी असतील, जिल्हा पुरवठा अधिकारी असतील, यांनी तात्काळ या सर्व्हरचा प्रश्न निकालात काढून लोकांना जैसी ती परिस्थिती म्हणजे जेणेकरून तात्काळ धान्य मिळण्याची व्यवस्था होईल यासाठी तजवीज करावी. या सर्व्हरचा ठोस निकाल लावावा. अन्यथा यांची मागणी आहे की ऑफलाईन का असणं आम्हाला धान्य देण्यात यावं. वारंवार या ठिकाणी आम्हाला बसवून प्रत्येक महिन्याचा हा प्रश्न आहे. होय बाबा की याच महिन्यात असं झालेलं आहे की सर्व्हर डाऊन झालेला आहे, पुढच्या महिन्यापासून व्यवस्थित आहे अशी परिस्थिती नाही आहे. प्रत्येक महिन्यामध्ये हे लोक येतात, सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत थांबतात. एक दिवसाचं आपलं काम बुडवून, घरातील काम बुडवून या ठिकाणी थांबतात आणि पुन्हा लक्षात येते की या ठिकाणी सर्व्हर डाऊन झालेला आहे. ते लोक परत घराकडे जातात आणि परत दुसऱ्या दिवशी येतात. म्हणजे धान्यासाठी या सामान्य नागरिकांनी किती दिवस वाया घालवायचे? यासाठी मी प्रशासनाला अशी विनंती करतो की आपण तात्काळ या घटनेकडे लक्ष द्यावं. आणि हा प्रश्न फक्त या कसबा सांगाव येथील नसून पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या दुकानदारांची ही अवस्था असून दुकानदारांना देखील त्या गोष्टीचा त्रास होतोय. दुकानदारांना देखील प्रत्येक नागरिक हा येऊन विचारतोय की धान्य कधी मिळणार? सर्व्हरचा प्रॉब्लेम आमच्यामुळे आम्ही आल्यानंतरच झाला काय? अशा अनेक गोष्टींना त्यांना देखील तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे ते सुद्धा या समस्यांना तोंड द्यावं लागते. त्यांना देखील या नागरिकांच्यासाठी ही प्रणाली अवलंबलेली असून स्वस्त धान्याची यांच्यासाठी त्याचा योग्य उपयोग होत नसताना या ठिकाणी आपल्याला दिसतंय. यामुळे प्रशासनाने तात्काळ यामध्ये लक्ष घालून लोकांना या ऑनलाईन सुविधेमध्ये जर प्रॉब्लेम येत असेल किंवा सर्व्हरचा प्रॉब्लेम येत असेल तर ऑफलाईन का असताना धान्य द्यावं आणि त्या लोकांची समस्या सोडवावी अशी मी विनंती करतोय. तसंच आपण आता इथे दुकानदार पण आहेत. दुकानदारांच्याकडून सुद्धा आपण ऐकू शकताय की या ठिकाणी सकाळी 7:45 वाजता हे दुकानदार या ठिकाणी आलेले आहेत. पण 7:45 वाजल्यापासून आता 10 वाजलेले आहेत. 10 वाजले तरी देखील अजून सर्व्हरचा प्रॉब्लेम म्हणजे तसाच आहे. मग सकाळी 6 वाजल्यापासून नंबराला लोक थांबलेले आहेत. 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत 4 तास आता वाया गेलेले आहेत. आता इथून पुढे सर्व्हर डाऊन असल्यामुळे ते पुन्हा घरी जाणार आणि परत उद्या येणार. तोच त्रास हा दुकानदारांना सुद्धा आहे, त्या लोकांना नागरिकांना सुद्धा आहे. त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दोन्हीपैकी एक पर्याय अवलंबावा. एक तरी सर्व्हरचा व्यवस्थित निर्णय लावून देऊन नागरिकांना धान्य मिळावं याची व्यवस्था करावी. अन्यथा ऑफलाईन का असताना धान्य द्यावं आणि नागरिकांची व्यवस्था करून द्यावी ही मी विनंती करतो. त्याच्या लोक बोलणार आहे. बोला की धान्याबद्दल बोला की तुम्हाला धान्याबद्दल बोला. सकाळी सर्व्हर डाऊन हा प्रत्येक महिन्याला होतोय, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय नाही साहेब, आम्हाला काय म्हणायचं आहे, सर्व्हर डाऊन ते नियमाप्रमाणे ते बंद होतंय कारण ते आपल्याच इथं काम होतंय. नाही, हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रातला आहे, हा काही एकातला नाही आहे. पण तुम्हाला जो त्रास होतोय त्याचा म्हणजे तुम्ही सकाळी 6 वाजता इथे येऊन आम्ही सकाळी 5 वाजता 6 वाजता आम्ही पोटी लावून जात आहोत. झालं आमचं साहेब आलं की 7 वाजता म्हणजे उघडत्यात, दुकान उघडत्यात. आलं सर्व चालू असला 10 वाजेपर्यंत ते सगळं कार्यकर्ते सगळं पावत्या बिवत्या करतात. त्यांची काय अडचण नसत्या. आता सर्व डाऊन असेल त्यांनी काय करणार? आम्ही तर काय करणार? आम्ही तिसऱ्या व्हायचं यायचं, तिसऱ्या व्हायचं यायचं, काय घेणार आता?
नाही पण ह्याच्यामुळे तुम्हाला त्रास व्हायला ना, सकाळी 6 वाजता यायचं समजा आता सर्व्हर डाऊन आहे, आम्हाला त्यामुळे तुम्ही परत आता उद्या यावं लागणार. होय, आता परत आजच्या दिवसाचा तुमच्या कामाचा मोबदला काय असेल किंवा हा मग उद्या पण तुम्हाला बुडणार ना परत. उद्या पण बुधणार, मग ते 1000 रुपये धान्य घ्यायचं काही खायचं तुझं. हा मग यासाठी तुम्ही प्रशासनाकडे सुद्धा तक्रारी करा याबाबत. हा नागरिकांच्या वतीने प्रशासनाला तक्रार दाखल करा की सदरचा हा ह्याचा जो सर्व्हरचा जो वारंवार प्रॉब्लेम होतोय तो कधीतरी एखाद्या दिवशी जर प्रॉब्लेम होत असेल तर आपणही मान्य करू, पण हा प्रॉब्लेम वारंवार प्रत्येक महिन्याला तुम्ही धान्य न्यायला आला की हा प्रॉब्लेम आहे. मग हा प्रॉब्लेम वारंवार का होतोय? प्रशासनातले जे कर्मचारी आहेत त्यांचा बरं प्रॉब्लेम होत नाही. मी तेच म्हणतो त्यांचा का होत नाही. हा मग त्यांना विचार, मग नागरिकांनाच का प्रॉब्लेम होतोय? नागरिकाला का होते, आपला का होत नाही, तुमचा का होत नाही. हा मग या संदर्भात नागरिकांनी तुम्ही एकत्र येऊन एक अर्ज करून जिल्हा पुरवठा अधिकारी असतील किंवा तालुका पुरवठा अधिकारी असतील त्यांना एक तात्काळ तुम्ही तक्रार द्यावी आणि त्यांच्या कानावरती ही गोष्ट घालावी की सदर या प्रश्न एकंदरीत एका दुकानाचा नसून पूर्ण महाराष्ट्रातील असेल, अगर आपल्या तालुक्यातील असेल, सगळ्यांचा प्रश्न आहे. सगळ्याच नागरिकांना असे वेटीस धरणं ही योग्य नाही. त्यामुळे आपण तात्काळ त्याच्यावरती व्यवस्था करावी अशी मागणी तुम्ही करा. बाकी कोण घेते का? तुम्ही स्टेटमेंट करणार? तुम्ही स्टेटमेंट करणार? बोल क्या आज सुट्टी आहे म्हणून रेशन नेण्यासाठी आला होतो, पण इथं बघतोय तर आज सुट्टी आहे. आज सर्व डाऊन आहे. आज रेशन नसल्यामुळे उद्या सुट्टी घेऊन काम बुडवून रेशन आणण्यासाठी यावं लागणार आहे. तरी हे व्यवस्थित सर्व चालू व्हावा आणि सर्वांना व्यवस्थित धान्य मिळावं ही विनंती आहे सरकार. नागरिकांचे असे फार प्रश्न आहेत. तुम्हाला प्रॉब्लेम होते म्हणजे प्रत्येक महिन्याला येताचा थांबताचा पहाटे 4 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून पहाटे 4 वाजल्यापासून बसले. बोला की तुम्हाला प्रत्येक महिन्याला जो प्रॉब्लेम होतो तो सांगा. बोला बोला की. प्रत्येक महिन्याला असं घोळ होतोय. किती येऊन बसायचं सारखं सारखं, घरात कामधंदा सोडून कामाला जाताय आम्ही एमआयडीसीला, मग धान्यासाठी येऊन बसायला लागतंय ते बी. आणि सारखं हे मिशनचं काय प्रॉब्लेम आलाय त्याच्यात सर्वांचा प्रॉब्लेम. हा मग आता सारखं सारखं किती येऊन बसायचं कंट्रोल साठी. आणि हा प्रत्येक महिन्याचा प्रॉब्लेम आहे ना? होय, महिन्याला हे सारखं चालूच आहे. म्हणजे एका वेळेत आल्यावर काही धान्य मिळालं नाही. कवा चालू होतंय कवा नाही होत. बसायचं उठून जायचं पिशव्या घेऊन सर्व डाऊन आहे म्हटलं की घरी जायचं. बोल या आता मावशींनी सांगितलं की प्रत्येक महिन्याला या येतात. प्रत्येक महिन्याला सकाळी 6 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून नंबरला थांबतात. परत 10 वाजेपर्यंत त्यांचा नंबर यायला, परत सर्व्हर जर प्रॉब्लेम झाला तर ते पुन्हा घरी जातात. ही वारंवार समस्या. यांची घरं तरी कशी चालायची? यांच्या घरामध्ये कामाला गेल्याशिवाय यांची घरं चालत नाहीत, चुली पेटत नाहीत. तरी देखील शासनाने यांच्याकडे असे दुर्लक्ष करणे हे कितपत योग्य आहे? शासनाने तात्काळ या गोष्टीकडे लक्ष घालून तात्काळ या सर्व्हरचा सर्व्हर जे आहे ते सुव्यवस्थित करावं आणि नागरिकांची जी होणारी गैरसोय आहे ती थांबवावी. अन्यथा नागरिक सुद्धा आपण आंदोलन करू किंवा तक्रारी दाखल करू अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे. बोला की बोला काय तुम्हाला काय शंका वाटते ती बोला. प्रत्येक वेळी सर्व्हर डाऊन होत आहे. ही तातडीनं हे व्हायला पाहिजे. जर एका रोजगारी सर्व लोक रोजगारी आहेत त्यामुळं कामधंदा सोडून इथं हजर राहतात. तरी प्रत्येक वेळे असं सर्व्हर डाऊन होत आहे तर व्यवस्थित होऊन ते सर्व्हर व्यवस्थित होऊन धान्य मिळावं याबद्दल ही विनंती आहे. रेशनचं धान्य नेणाऱ्या या सर्वच व्यक्ती या गरीब कुटुंबातील आहेत. मग यांनी रोजगार बुडवून जर रेशनच न्यायला यायचं ठरवलं तर ते 3-3, 4-4 दिवस यांचा रोजगारच बुडला ना. मग शासन रेशनचं धान्य देते आणि त्यामध्ये हा सर्व्हरचा प्रॉब्लेम करतोय. हे काय भानगड आहे? त्यामुळे तात्काळ नागरिकांच्या रोषाला
न जाता नागरिकांनी त्यांच्या ठोस उपाययोजना त्याच्यावरती करून सर्व्हर व्यवस्थित करून नागरिकांना तात्काळ धान्य देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी आम्ही नागरिकांच्या वतीने करत आहोत. बोलणार का तुमच्या बोला. हॅलो, तिकीट का धान्य देऊन संपलंय सगळं आणि इथलं गावात द्यायला सांगा बघ्या. काम धंदा सोडून इथं बसले. बोलत राहायचं, कॅमेरा फक्त लाईव्ह चालू आहे, बोला नाही बोलू. तिकडे कंटू झाले संपले सगळं. आता झालं द्यायला तिकडे आणि इथं द्यायला अजून बसले आम्ही इथे वाट बघत काम धंदा सोडून. सांगा आणि काय करणार काय सांगितलं काय. काम वगैरे सोडून या ठिकाणी धान्यासाठी नंबरला थांबलेले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ धान्य मिळावं यासाठी ते वाट बघत आहेत. त्यामुळे सर्व्हर तात्काळ चालू करावा किंवा त्याचा कायमस्वरूपी तोडगा काढावा ही मागणी नागरिकांच्या कडून होत आहे. धन्यवाद. सगळीकडे जाईल, सगळीकडे जाईल.